भारतीय नौसेनेचे जनक. महाराष्ट्रा एक वेगळं नाव मिळालंय बघा, भारतीय नौसेनेचे जनक. कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. का? त्याचं कारण असं आहे की महाराजांच्या इतिहासाच्या अगोदर म्हणजे शिवशाहीच्या अगोदर बरोबर 5000 वर्षाचा इतिहास जर काढला तुम्ही, आज देखील तुम्ही चाळून बघा पुस्तकं, 5000 वर्षाचा इतिहास. हडप्पा मोहेंजोदडो पासून सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन, नंतर चालुक्य, पाल, अशी बरीच राजकारणी, यादवकालीन दौलताबादचे यादव, तिथपर्यंत बघा एकही राजा असा नाही झाला म्हणजे भारतातला जन्म झालेला. भारताचा राज्य कुठून आहे? अफगाणिस्तान पासून ते कंधार वगैरे हा प्रसार, इकडे बांगलादेश वगैरे, हा सगळा आपला भारताचा राज्य आहे. हे नंतर वाटण्यात आल्या तो भाग वेगळा. पण भारतीय मूळ म्हणून जन्माला आलेला कुठल्याही राजा नाही आरमार स्वतःचं निर्माण केलं नाही. हा, त्यांच्या सीमा असतील, या सीमा सगळ्या आहेत. म्हणजे इथं सिद्धी इकडे सिद्धी आहे, इकडे इंग्रज आहेत, तिकडे पोर्तुगीज आहेत. त्या सीमेपर्यंत त्यांनी राज्य केले, पण त्यांनी कधी दर्या ओलांडण्याचा प्रयत्न कधीच नाही केला. कारण आपल्यात काही गोष्टी, काही म्हणी आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत की रोटीबंदी करत नाही आपण, बेटीबंदी करत नाही. तसं एक समुद्रबंदी, समुद्रातून सफर करायचं नाही, ते एक अपशकुन असू शकतो, अशी एक गोष्ट त्यावेळेस प्रचलित होती. म्हणून त्या अनुषंगाने त्या 5000 वर्षात कुणी प्रयत्नच केला नाही. त्यांना कधी जाणवलंच नाही की ह्याचा फायदा पुढे कधी होऊ शकतो व्यापार दृष्टीने, विशेष करून तो झाला नाही, तर लोकांनी करूनच घेतला नाही. तर असं महाराजांनी, हा एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी अशी मुहूर्तमेढ रोवली, म्हणून त्यांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून म्हटलं जातं.